हॅलो फ्रेंड्स, आपण पाहत आहोत गिरनार आणि गिरनारची सुरुवात झालेली आहे आमची गिरनार ट्रॅक करण्याची। हा माझा मुलगा आणि आमच्या गाडीतले सर्वजण ट्रॅक करण्यास सुरुवात केली आहे। तुम्ही बघू शकता बाजूला की जंगल आहे आणि तिथे खूप माकडं पण होती। आणि ह्या जे पिवळ्या साडीच्या दिसत आहेत त्या एका ताईची आई होत्या। त्या 72 वर्षाच्या असून सुद्धा त्यांनी पूर्ण गिरनार ट्रॅक करून दत्तप्रभूचं दर्शन घेऊन आल्या आहेत त्या। आणि माझ्या छोट्या मुलाचं पण नवल आहे। हा जो माझा मुलगा दिसतोय तो 7 वर्षाचा आहे आणि त्याने पण पूर्ण 10,000 पायऱ्या चढून 10,000 पायऱ्या उतरल्या आहेत आणि गिरनार दत्तप्रभूंचं दर्शन घेतलं आहे। बघू शकता काही पायऱ्या चढल्यानंतरचा हा व्ह्यू आहे। मला काही पूर्ण शूट करता आलं नाही कारण मी खूप थकली होती। जाताना शूट केलं, येताना मात्र काहीच शूट करणं झालं नाही। जागोजागी अशी बरीच मंदिरं आहेत, बऱ्याच ठिकाणी अशी मंदिरं आहेत। ते मंदिर दिसले की वाटतं हां झालं आता थोडंसंच आहे, झालं आता थोडंसंच आहे। हे बघू शकता इथे राम लक्ष्मण आणि सीता यांचं मंदिर आहे। आणि ह्या वरून गावाचा व्ह्यू कसा दिसतोय बघा। त्या दिवशी आमचं तिकीट पण काढलं होतं रोपवेचं, पण वातावरण खराब असल्यामुळं ते कॅन्सल झालं आणि रोपवे त्या दिवशी सुरू नव्हता। त्यामुळे आम्हाला पूर्ण यात्रा ही ट्रॅक करूनच करावी लागली, रोपवेनं नाही जाता आलं। हे पहा, हे आहे जैन मंदिर। इथं थोडासा विसावा घेतला, पाणी पिलं आणि परत चालण्यास सुरुवात केली। बघू शकता हे जैन मंदिराचे 2-3 भाग आहेत। समजा आम्ही काही आत गेलो नाही, हा माझा मुलगा थकून बसलेला। आणि आम्ही पोहोचलो आहोत आता शक्तिपीठ। तिथे एक देवीचं शक्तिपीठ पण आहे, तिचं नाव मला काही एवढं माहिती नाही, पण हे तुम्ही बघू शकता हे आतील मंदिरातली देवी। ते शूट नाही करा असं सांगत होतं, पण मी त्यांची नजर चुकून हे देवीचं शूट करून घेतलं, बघू शकता। आणि आम्ही पोहोचल्यानंतर समजलं की आता हे आपण अर्ध्यापर्यंत आलो आहे, आता इथून अर्ध राहिलं आहे आणि आम्ही खूप खुश झालो। ते बघू शकता डोंगरावर ते दत्तप्रभूची मंदिर ते जे दिसतंय ते। आणि हा पूर्ण गिरनार पर्वताचा व्ह्यू आहे असा। चलताना किंवा येताना खूप जोशमध्ये आम्ही आलो, पण रिटर्न येताना आम्ही खूप थकलो होतो, त्यामुळे काही शूट केलं नाही, काय फोटोज काढले नाहीत, काय नाही। हे बघू शकता खूप गर्दी। आणि हे आहे दक्षनाथाचं समाधी स्थळ। तिथून दत्तप्रभूच्या पादुकाचं जे मंदिर आहे ते अगदी व्यवस्थित दिसतं। हे बघा, हे वाटलं आता झालं, आता संपलं, थोडंसंच राहिलंय। आणि तो पर्वत उतरून बघितलं तर काही काय दत्तप्रभूचं मंदिर। तिथे कमान होती, त्या कमानीतून वरती जायचं असतं। हे बघा वरून खालचा व्ह्यू कसा आहे। दर्शन घेतलं आणि माघार घेतली। चढण्यापेक्षा उतरताना खूप त्रास होतो। आणि ही धुनी